विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हे प्रकरण पाहत आहोत. त्यामध्ये पहिल्या पिरियडमध्ये आपण एक्झरसाइज 2.1 पाहिलेली आहे. तर आपण एक्झरसाइज 2.2 पाहू. तर ह्या एक्झरसाइजमध्ये किंवा ह्या उदाहरण संग्रहामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर आपण एक्झरसाइज 2.1 मध्ये एखादं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही याचा पडताळा घेतला. आता दिलेलं एखादं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आता आपल्याला एक्झरसाइज 2.2 मध्ये, तर ते इक्वेशन त्याचे जे काही मूळ आहेत किंवा त्याचे जे रूट आहेत ते आपल्याला दिलेले चलपदाच्या जे किमती आहेत त्या त्या समीकरणाचे मूळ आहेत का नाही हे आपल्याला तपासून पाहायचं आहे. दॅट मीन्स 1 in each example determine the values are root or not. दिलेल्या किमती ह्या त्या समीकरणाच्या मूळ आहेत का नाही हे आपल्याला पडताळा घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल 1 x square plus 3x plus 4 is equal to 0. Sorry, minus 4 is equal to 0. Take the value of x is equal to 1, minus 2 and minus 3. These three values are root of that quadratic equation. We'll check out the first, taking value of x is equal to 1. LHS is equal to x square plus 3x minus 4. आपण काय केलं सुरुवातीला, डावी बाजू लेफ्ट हँड साइड काय आहे समीकरणाची, x वर्ग अधिक 3x उणे 4. तर ती किंमत आपण ह्या समीकरणामध्ये ठेवू. LHS is equal to value of x is 1 means 1 square plus 3 into 1 minus 4. That means 1 plus 3 minus 4. That means 1 plus 3, 4 minus 4 is equal to 0. 4 minus 4 is equal to 0. That means LHS is equal to 0. In that given example, RHS, value of RHS is 0 and here LHS is again 0. That means LHS is equal to RHS. म्हणजे ह्या समीकरणाची डावी आणि उजवी बाजू कशी आली, सारखी आली. असं जर असेल समीकरणाची डावी बाजू लेफ्ट हँड साइड अँड उजवी बाजू RHS राईट हँड साइड, ह्या दोघी जर सारख्या असतील तर ती किंमत, त्या चलपदाची किंमत ही त्या समीकरणाचं रूट असते, म्हणजे मूळ असतं. मीन्स x is equal to 1 is the root of given equation. Similarly, you will check out the value of x is equal to minus 2 and x is equal to minus 3. ठीक आहे, आपण पुढं x ची किंमत उणे 2 ठेवून बघू. Take the value of x is equal to 2 in given quadratic equation. Write down the LHS is equal to x square, x is equal to minus 2, x square plus 3x minus 4. Take the value of x is equal to minus 2 in that equation. Minus 2 square plus 3 into minus 2 minus 4. Square of that minus 2 plus 4 plus or minus minus 3 into 2, 6 minus 4. That means minus 2 minus 4 minus 6. Minus 6. These are the value of LHS is equal to minus 6. But in that example, value of LHS is 6 and value of RHS is 0. That means LHS
आर नॉट इज इक्वल टू आर एच एस. म्हणजे ह्या समीकरणामध्ये डावी आणि उजवी बाजू सारखी आली नाही. ह्याचाच अर्थ असा आहे की x बरोबर उणे 2 ही जी किंमत आहे ह्या वर्ग समीकरणाचं काय नाही ते मूळ नाही. दॅट मीन्स x इज इक्वल टू -2 इज नॉट रूट ऑफ द गिवन इक्वेशन. अशाच पद्धतीने आपण x बरोबर उणे 3 ही किंमत ह्या समीकरणामध्ये ठेवून चेक करू शकतो की ती किंमत ह्या समीकरणाचं मूळ आहे का नाही. सिमिलरली we'll check out the value of x is equal to -3 is the root of that given equation. X square plus 3x minus 4 is equal to 0. That means take the LHS is equal to LHS is x square plus 3x minus 4. Take the value of x is equal to -3, that equation here -3 square plus 3 into -3 minus 4. Square of that -3 is +9 plus or minus -3 into 3 9 minus 4. 9 minus 9 0 minus 4 that is -4. These are the value of LHS. डाव्या बाजूची किंमत काय आली उणे 4 आणि आपल्याकडं जी काही RHS आहे उजवी बाजू तिची किंमत काय आहे 0. म्हणजेच LHS आर नॉट इज इक्वल टू RHS. डावी आणि उजवी बाजू सारखी नाही. ह्याचाच अर्थ असा झाला की x इज इक्वल टू -3 इज नॉट रूट ऑफ द गिवन इक्वेशन, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या वर्ग समीकरणाचं x बरोबर उणे 3 हे मूळ नाही. अशाच पद्धतीनं वेगवेगळे उदाहरण आपल्याला चेक करता येतील. चलपदाच्या किमती जे काही चलपद आलेले x असेल y असेल l असेल m असेल n असेल त्याच्या किमती आपल्याला अशा पद्धतीने दिल्या जर असतील तर ते आपल्याला त्या समीकरणाचे मूळ आहेत का नाही हे तपासता येतील. आणखी एखादं उदाहरण आपण पाहू. चार m वर्ग उणे 9 बरोबर 0. 4m square minus 9 is equal to 0. Value of m is equal to 2, m is equal to 3/2 and m is equal to 2/3. These three values of m are check out the roots of that quadratic equation or not. Solution. Take the value of first m is equal to 2 in that equation. LHS is equal to काय LHS 4m square minus 9. Take the value of m is equal to 2 that equation. 4 into value of m is 2 bracket square minus 9. 4 into square of that 2 is 4 minus 9. 4 into 4 16 minus 9 that means 7. These are value of LHS. But value of RHS is equal to 0. That means LHS are not equal to RHS. म्हणजे ह्या समीकरणामध्ये m बरोबर 2 ही जर किंमत ठेवली आपण तर सोडवलं असता समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू कशी येत नाही सारखी येत नाही. याचाच अर्थ असा आहे की दिलेल्या समीकरणामध्ये m बरोबर 2 ही किंमत ह्या समीकरणाचं मूळ नाही. दॅट मीन्स m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन
quadratic equation or given equation. Similarly, we will check out the value of m is equal to 3 by 2 are root of that equation or not. Similarly, we will take the value m is equal to 3 by 2 in that quadratic equation and check out these are root of that equation or not. LHS is equal to 4m square minus 9 is equal to 0. Take the value of m is equal to 3 by 2, that given equation, 4 into value of m 3 by 2 bracket square minus 9. 4 into square of that 3 is 9 and square of that 2 is 4 minus 9. Multiply that 4, 9 by 4, 36 by 4 minus 9. Again, LCM that 36 by 4 and 9 by 1 is 4, cross multiplication 36 minus 36. Again 36 minus 36, 0 by 4 means LHS is equal to 0. Again, in that given example, RH is again 0, that means LHS is equal to RHS. That means the value of m is equal to 3 by 2 are root of that equation, m is equal to 3 by 2 is root of the given equation. Similarly, we will check out the value of m is equal to 2 by 3 are the root of that equation or not. Second, take the value of m is equal to 2 by 3. LHS is equal to 4m square minus 9. 4 into value of m is 2 by 3 bracket square minus 9. 4 into square of that 2 is 4 and 3 is 9 minus 9. Multiply that 4 into 4 by 9, 16 by 9 minus 9. LCM that two number is 9, cross multiplication 16 into 1, 16, 9 into 9, 81. That means subtract that 81 minus 16, value of that is minus 65 by 9. These are the RHS, these are the value of LHS. That means LHS is equal to minus 65 by 9 and value of RHS is 0. That means LHS are not equal to RHS. That means the value of m is equal to 2 by 3 is not root of given equation. ह्याच पद्धतीनं असे आपल्याला कुठलेही वर्ग समीकरण दिले असतील आणि त्या चलपदाच्या वेगवेगळ्या किमती दिल्या असतील तर त्या समीकरणाचे मूळ आहेत का नाही हे आपल्याला तपासता येईल, त्याचा पडताळा घेता येईल.
ठीक आहे. आता आपण एक थोडंसं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण बघू. Example 3. X square minus 7x plus k is equal to 0. That quadratic equation of the root of the one root is 4. That time you will find out the value of k. That time you will find out the value of k. Then find value of k. जर ह्या वर्ग समीकरणाचं एक मूळ जर 4 असेल तर आपल्याला शोधायला सांगितलंय की व्हॅल्यू ऑफ के. तर के ची किंमत काय असेल. ठीक आहे, तर आपण बघू. Solution. X is equal to 4 is the root of the given equation. That means काय given equation आपलं x square minus 7x plus k is equal to 0. Take the value of x is equal to 4 in that given example or equation. 4 square minus 7 into 4 plus k is equal to 0. Square of that 4 is 16 minus 7 into 4 28 plus k is equal to 0. That means minus 12 plus k is equal to 0. Right, so take the minus 12 right side. That means k is equal to plus 12. Hence, the value of k is equal to 12. Value of k is equal to 12. अशाच पद्धतीचे आपल्याला परीक्षेमध्ये एखादं उदाहरण विचारू शकतात की दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे, त्याचं एखादं मूळ दिले असेल तर त्याच्यावरून स्थिर पद जे काही आहे त्याची किंमत तुम्हाला शोधावी लागेल. आता आपल्याला एक पुढचं उदाहरण आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं, ते आपण पडताळ घेऊ. y square minus in bracket k minus 4 into y minus 4k is equal to 0. आता हे सुद्धा एक वर्ग समीकरण आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला चलपदाचे जे काही सहगुणक आलेले आहेत ते इथं y चा आहे k उणे 4 आणि इथं स्थिर पद आहे उणे 4k. असं असेल तर आपल्याला इथं सांगितलंय त्याने शोध whether that k is the root of that given quadratic equation or not. आपल्याला k हा त्या समीकरणाचा मूळ आहे का नाही ते चेक करायचं आहे. दॅट मीन्स
we will take the value of y is equal to k. Solution. LHS is equal to y square minus in bracket k minus 4 into y minus 4k. Take the value of y is k square minus k minus 4 into k minus 4k. K square minus multiply that k whole bracket k into k square plus minus minus plus k into 4k minus 4k. K square plus k square minus k square both are cancel, plus 4k minus 4k both are cancel, remaining is 0. That means LHS is equal to 0, and given example RHS also 0. That means LHS is equal to RHS. That time value of y is equal to k is the root of given quadratic equation. Similarly, you will check out the any example that type of values of variable are root of that equation or not. Thank you.